क्लास स्टार्ट कीजिए। चालू करू। हाँ। शरणं शरणं गच्छामि। आज आहे पवित्र मंगळवार. गूगल मीट साप्ताहिक ऑनलाईन P3Y क्लास, P3Y मराठी क्लास. तर ह्या क्लासमध्ये आपले P3Y करताना माझं हार्दिक स्वागत, अभिवादन करत आहे. तुम्हाला सगळ्यांना शरणं शरणं गच्छामि. तर हा P3Y क्लासला डॉक्टर अजितच्या विशेष आशीर्वाद आहे. तर त्याचा आधी आपण करू परमजीचं पूजन. तर परमजी म्हणजे कोण? आपली, तुमची पूर्वविश्वाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जी शक्ती पाहिजे, ते शक्तीचा स्रोत म्हणजे परमजी. तर परमजी एक अशी शक्ती आहे की एका टाइमावर पुरा विश्वाची इच्छा पूर्ण करू शकतात, तितकी पॉवर त्यांच्यामध्ये आहे. ज्यांना हे P3Y शक्ती मिळाली, तो व्यक्ती जीवनमध्ये मागे राहणार नाही. प्रत्येक क्षेत्रात तो पुढे जाणार. P3Y शक्तीचा लाभ घेऊन कैक लोक पुढे गेलेले आहेत. आपला अनुभव प्रमाण मानायचा. तर परमजीची शक्तीचा लाभ घ्यायला, P3Y शक्तीचा लाभ घ्यायला आपल्याला जाती धर्म स्थळच्या काही बाद नाही, किंवा आपण आंघोळ वगैरे केली नाहीये, की मासिकमध्ये आहे किंवा स्मशानमध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, की अशी काही जागेवर आहे की आपण म्हणतो नाही मी आंघोळ केली नाही आणि मी अशा जागेवर आहे, तर मी कसे काय P3Y करू शकतो? तर नाही, P3Y सगळे कोणी काही करू शकतात. पण एका व्यक्तीची इच्छा पूर्ण नाही होत, आळसू. तर P3Y शक्ती आपण कुठेही लाभ घेऊ शकतात. पण आळस, नाही इथं नाही करू शकत, नाही तिथं नाही करू शकत, जर तो असा म्हणतो तो म्हणजे आळसू. तर परमजी म्हणतात की आलसू की कोई इच्छा पुरी नहीं होती. तर आपण आधी करू परमजीचं पूजन. तर 1 ते 8 वाक्य आपल्याला येत आहे, आपण सगळे बोलू. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करते हूँ. परम जी, आजच्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या. आम्ही जे काही इच्छा घेऊन ह्या क्लासमध्ये बसलो आहे, ती इच्छा आमची लवकरात लवकर पूर्ण करा. शरणं शरणं गच्छामि. हे झालं मानसिक पूजन. आपण फूलद्वारा पण आपण परमजीचं पूजन करू शकतात. तेव्हा आपण दिव्य गुण बोलून पूजन करू शकतात. क्लासमध्ये टाइम कमी असतो, म्हणून आपण दिव्य गुण नाही बोलत. तर आपण आता मानसिक पूजन केलं. असं पूजन आपण केलं तरी पण परमजीला स्वीकार्य आहे. फक्त मनापासून करायचं आहे. तर ह्या क्लासला डॉक्टर अजितच्या विशेष आशीर्वाद आहे. त्यांची खूप इच्छा आहे की मराठीमध्ये गुगल मीटवर ऑनलाईन जो क्लास चालतो, ते तो क्लास खूप छान झाला पाहिजे आणि खूप लोक त्याच्यामध्ये जॉईंट झाले पाहिजे. तो आजचा क्लास ऑनलाईन घ्यायचा मला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तर मी डॉक्टर अजितच्या आशीर्वादाने हा क्लास घेत आहे. तर डॉक्टर अजित जो डिग्रीमध्ये MBBS, MS, टीचर, लॅप्रोस्कोपिनिस्ट, सर्जन, गायनेक आणि लहान वयामध्ये सुपरिटेंडंट राहून चुकलेले आहे आणि परमजीच्या सानिध्यामध्ये राहून त्यांनी विशेष आशीर्वाद प्राप्त केलेले आहे. तर असे गुरु डॉक्टर अजित आपल्याला मिळाले, हे आपलं फार मोठं सौभाग्य आहे. तर आपण गुरुवंदना सगळे मिळून करू. तर गुरुवंदनाचा श्लोक सगळ्यांना येत आहे, तर आपण सोबत बोलू. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू
गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शरणं शरणं गच्छामि. गुरुवंदना म्हणजे गुरुची आज्ञाचे पालन. तर गुरु म्हणजे डॉक्टर अजित, त्यांची अशी इच्छा आहे की जो आपला हा गुगल मीट मराठीमध्ये कार्यक्रम दर मंगळवारी होत असतो, तर त्यांची अशी इच्छा आहे की फक्त कविता महाजन न घेताना बाकीचे जे पण क्लास अटेंड करतात त्यांनी पण क्लास घ्यावा, म्हणजे त्यांना ऑनलाईन क्लास घेण्याची ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यांना डॉक्टरजीच्या विशेष आशीर्वाद पण मिळेल. तर ज्यांना पण असा पुढच्या मंगळवारी किंवा कधी पण हा क्लास घ्यायचा असेल तर तर कविता महाजनचा कॉन्टॅक्ट करावं, तुम्हाला ट्रेनिंग दिली जाईल. तर परमजीचा क्लास घेतल्याने आपल्याला काय लाभ होतो? खूप लाभ होतो. एक तर आपला आत्मविश्वास वाढतो, परमजी आपल्यावर विशेष प्रसन्न होतात आणि डॉक्टर अजितच्या विशेष आशीर्वाद मिळतो. ते खूप प्रसन्न होतील जेव्हा तुम्ही मराठीमध्ये हा क्लास घेणार, तर तेव्हा त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि आपल्या मनाला शांतता वाटते. हा तो हे अचूक आहे की जेव्हा तुम्ही हा क्लास घेणार तेव्हा तुम्हाला स्वतःला तो अनुभव होणार की परमजीचं काम केल्याने आपल्याला किती लाभ होतो. बरोबर. तर ज्यांना पण हा क्लास घ्यायचा असेल तो कविता महाजनचा कॉन्टॅक्ट करावा. तर क्लासच्या सुरुवात मध्ये आपण करू परमश्वास. तर परमश्वास घेताना कमर गर्दन मस्तक सरळ बसायचं आहे, परमजीवर ध्यान केंद्रित करायचे आहे, डोळे बंद किंवा खुले आणि तोंडाने श्वास घ्यायचा. श्वास घेताना दात बंद पोट खुले, श्वास सोडताना पोट बंद दात आतून खुले, नाकावाटून श्वास बाहेर काढायचा. मी तुम्हाला एक करून दाखवते. हा एक परमश्वास केला. आपण असे 10 परमश्वास करू. त्याच्या आधी बोलू 6 7 8 वाक्य. तो बोला, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करते हूँ. परम जी, परम श्वासच्या ह्या क्रियामध्ये मला तुमची शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या, अभ्यासात मला हुशार करा, या शक्ती वाढवा. लंबे सरळ बसा आणि 10 लंबे परमश्वास घ्या. हे 10 परमश्वास आपण केव्हा घ्यायचं? जेव्हा आपलं मन अशांत असलं, टेन्शनवर असतं, आपल्याला काही आवडत नाही, गुस्सा येतोय, काही चित्त लागत नाही, कशा कामामध्ये मन लागत नाहीये, गॅस वाढलाय, ऍसिडिटी वाढलाय, डोकं दुखतंय, तेव्हा हा 10 परमश्वास केलं लगेच मन शांत होतं. हा माझा पक्का अनुभव आहे. तर क्लासमध्ये आपण लिमिट असते म्हणून मी 10 करवते, पण घरी आपल्याला काहीच लिमिट नाहीये. तर 10 20 30 40 50 100 एका बैठकीमध्ये आपण 100 पण करू शकतात. तर परमश्वासने किती शांतता मिळते. हिमालयावर बसून जे योगी तपस्वी तप करतात आणि जे त्यांना शांतीचा अनुभव होतो, ते शांतीचा अनुभव घर बसले आपल्याला ह्या परमश्वासमध्ये होतो.
हे आपण अनुभव करून बघा. आपला आपला अनुभव प्रमाण माना. तर ह्या परमश्वास धुक्कड असतो, गॅस चालू आहे, मशीन चालू आहे, किंवा जिथं आपल्याला ज्यांचा धोका आहे तिथं नाही करू, बाकी सगळ्या ठिकाणी आपण हा परमश्वास करू शकता. मुलं जर अभ्यासच्या आधी हा परमश्वास केला तर त्यांची यादशक्ती वाढते, अभ्यासमध्ये मन लागतं, आणि जे पण अभ्यास केला ते त्यांना लवकरात लवकर आठवण राहते. तर परमश्वासचे खूप फायदे आहेत, तर आपण नक्की ते करायचं. आता तुम्हाला मी निमंत्रण सांगते. निमंत्रण दर गुरुवारी असतो इन्कम वृद्धी क्लास. ज्यांना पण आपल्या घरामध्ये पैसे यावं, जास्ती खर्च कमी व्हावं, नुकसान जास्ती कमी व्हावं अशी इच्छा असली, त्यांनी गुरुवारचा इन्कम वृद्धी क्लास अटेंड करावं. हा क्लास स्वतः डॉक्टर अजित घेत असतात, आणि त्यांना परमजीने विशेष आशीर्वाद दिलेला आहे की 13 शिष्य पैसे में आगे बढ़ेगा, 13 शिष्य गरीब नहीं रहेगा. तर हे त्यांना डॉक्टरजीचे आशीर्वाद आहे. तर हा क्लास आपण अटेंड करायचंच. तर पैशामध्ये सगळ्यांना पुढे व्हायचंच असतं. आपला व्यापार धंदा, आपली नोकरी धंदा, आपलं जे पण असतं कामकाज, त्याच्यामध्ये आपल्याला पैसे वाचायला पाहिजे, नुकसानीपासून वाचायला पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते. तर हा क्लास अटेंड करणार तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार, आणि लाईव्ह डॉक्टरजीचे विशेष आशीर्वाद मिळतात. दुसरं निमंत्रण रोग निवारण क्लास असतो महिन्याच्या शेवट आखरी रविवारी. तो असतो संध्याकाळी 7 वाजता. तो पण डॉक्टर अजित त्या क्लासमध्ये स्वयं क्लास घेत असतात, आणि आपल्याला पप्रपाणी बनवून देतात, आणि रोग निवारण मंत्र पण देतात. ज्यांना जास्ती दिक्कत आहे, रोग प्रॉब्लेम जास्ती आहे, त्यांनी हा मंत्र घ्यायचा आणि रोज स्वास्थ्य सोबत जाप करायचा. तर रोग तकलीफमध्ये खूप राहत होते. काही हजारो लोकांचा हा अनुभव आहे. मुलांना अभ्यासमध्ये हुशार व्हायचे असतं, त्यांनी महिन्याच्या पहिला रविवारी होशियार विद्यार्थी क्लास असतो, तो क्लास मुलांनी अटेंड करावा. तर लहान वयामध्ये त्यांचं चांगलं करिअर होतं, आणि अभ्यासात खूप हुशार होतात, असा काही लोकांचा अनुभव आहे. दुसरा निमंत्रण उमरगाव यात्रा. तो आहे 29 सप्टेंबरला उमरगाव यात्रा आहे. ह्या यात्रामध्ये वर्षातून एकच वेळा पितृशांती यज्ञ होतो. तर जर तुम्ही तिथं नाही येऊ शकत, तर तुम्ही लाईव्ह पण हा क्लास अटेंड करायचा. का की प्रत्येकाला आपले श्राद्ध पक्ष असतात, तर आपण पितृला जेवण घालतो, त्या पितृतर्पण करतो, आणि त्यांना शांती मिळावं याच्यासाठी आपण फार प्रयत्न करत असतो. तर हा क्लास अटेंड केल्याने आपला पितृला शांती मिळेल, सद्गती मिळेल. लाईव्ह क्लास अटेंड केला तरी पण तुम्हाला लाभ तर होणारच. पण जर तिथं आले, तुम्ही उमरगावला आले, समुद्रकिनारे तर्पण केलं, यज्ञमध्ये भाग घेतला, क्लासच्या यजमान बनले, तर आपण पितृसाठी जो पण खर्च करतो तो आपला सफळ होतो. म्हणजे क्लासचा यजमान बना, डॉक्टर अजितचा आशीर्वाद घ्या. डॉक्टर अजितला जेव्हा आपण आपल्या घरी श्राद्ध असतं, तेव्हा आपण काही लोकांना जेवू घालायला बोलवतो. तर त्या दिवशी तुम्ही डॉक्टर अजितला काहीतरी अर्पण करा, की माझ्याकडून हे तुम्हाला जेवण अर्पण, की किंवा असे काहीतरी पैसे 100-200 जे आपल्या सक्तीप्रमाणे. तर त्यांना जे आपण अर्पण केलं, आता तुम्ही जेवण तर अर्पण करू शकत नाही, कारण की तुम्ही दूर राहतात. तर दूरच्या लोकांनी काय करायचं, काही पण पैसे वगैरे भेट द्यायचं, आणि सांगायचं की हे पैसे मी तुम्हाला जेवणाला देते किंवा हे फळला देते, असं सांगायचं की माझ्या घरी आज माझ्या सासऱ्याचं, बाप्पाचं, आईचं, ज्याचं पण श्राद्ध असतं ते नाव घेऊन सांगायचं. म्हणजे तुम्हाला विशेष आशीर्वाद त्यांचा मिळेल, आणि आपले पितृ फार प्रसन्न होतील आपल्यावर. की तर हे डॉक्टरजीतला हे आशीर्वाद आहे, तर आपण ते जरूर करायला पाहिजे. उमरगाव यात्रा जो करेल त्यांना 3 दिवसामध्ये काही ना काही लाभ होतोच, हा माझा अनुभव आहे. तर आपण सगळे उमरगाव यात्रा क्लास अटेंड करू. बाकी रोज सकाळी आणि संध्याकाळी P3Y क्लास अटेंड करायचेच असतात, आणि नियमित आपल्याला P3Y करायचे आहे.
तर परमजी म्हणतात की की परमजीला प्रचार प्यारा आहे. म्हणजे काय, की मला पितृवाई शक्तीनं मला लाभ झाला, तर त्या लाभचं समजा आपण सांगू नाही शकत, तर असं तर सांगूच शकतो की मला ह्या विद्यापासून लाभ झाला. तर समोरचा व्यक्ती, बरेच लोक आपल्याला दिवसभरात मिळत असतात आणि आपल्याला सांगत असतात की मला हा प्रॉब्लेम आहे, मला टेन्शन आहे, मला गॅस आहे, ऍसिडिटी आहे, बिमारी आहे, मुलं अभ्यास करत नाही, कोणाला व्यसन आहे, कोणाला काही तकलीफ आहे, कोणाला नोकरी व्यवसाय काय पण, बरेच लोकांना काही ना काही प्रॉब्लेम असतो. आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यायचं आणि नंतर त्यांना सांगायचं की माझी अशी इच्छा आहे की तुमचं हे कष्ट दूर व्हावं. मग आपल्या खिशात किंवा आपल्या पर्समध्ये कुठलं कार्ड पाहिजेच, की जेव्हा आपल्याला असं कोणी व्यक्ती मिळालं तर आपण त्याला काय देणार, तर लगेच त्याला गुड लक कार्ड भेटमध्ये द्यायचं. त्यांना म्हणायचं की हे गुड लक कार्ड माझ्याकडून मी तुम्हाला देते, आपल्या जवळ ठेवा, तर 1 महिना तुमचा चांगला जाईल. आणि त्याबद्दल आपण विशेष माहिती द्यायची. तर आपल्याला ते माहितीच आहे की कसं आपल्याला ते प्रचार करायचे आहे. तर जितका आपण प्रचार करणार तितका आपल्याला लाभ होणार. आपण दर मंगळवारी क्लास अटेंड करतो ऑनलाईन. तर 1 सप्ताहाचा पप्रा बोलवला जातो. तर त्याचा बद्दल आपण पप्रा करू. तर 1 ते 8 वाक्य आपण सोबत बोलू. बोला. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, आजपासून पुढच्या मंगळवारपर्यंतचे माझे सगळे दिवस शुभ बनवा. मी तुमच्या शरणमध्ये आहे. माझा व्यापार व्यवसाय खूप चांगला चालावं, नोकरीमध्ये मला यश मिळावं, माझं मन शांत राहावं, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढो, मुलं अभ्यासात हुशार व्हावं, माझं स्वास्थ्य चांगलं राहावं, दवाई डॉक्टरचे खर्च कमी व्हावं, जर बिमारी आली तर पप्रनी अथवा पप्र पाणीनी दूर व्हावं. परमजी, मी तुमच्या शरणमध्ये आहे. माझा पूर्ण आठवड्या, पुरा सप्ताह माझा चांगला जावो, ही इच्छा माझी पूर्ण करा. परमजी, माझी भूलचूक माफ करा. इच्छा पूर्ण होते ही पकर में 10 रुपया, नाहीतर तुमची इच्छा मनामध्ये बोलून द्या, परमजीला देईन. इच्छा पूर्ण होते ही पकर में एक व्यक्तीला P3Y प्रचार करेल आणि पुढच्या मंगळवारचा ऑनलाईन क्लास अटेंड करेल. त्याची लिंक मी 5 व्यक्तीला पाठवेल. तर हा झाला आपला पत्र. तर हा पत्र आपल्याला लिहायचा आहे की आज खाल्लं आपल्याला उद्या आठवण राहत नाही. तर आपण दिवसातून कैक इच्छाए मागत असतो. तर काही इच्छा आपली आज पूर्ण होते, काही काही परवा, कधी 1 वर्षांनी, कधी 6 वर्षांनी, 6 महिन्यांनी. तर आपण ते आठवण ठेवू शकत नाही. तर जर लिहिलेलं असेल तर आपल्याला आठवण राहील की मी एवढे रुपये आणि एवढा प्रचार बोलली होती. आणि परमजीचे आदेश पण आहे, ज्यांना लवकर इच्छा पूर्ण करायची आहे त्यांनी जरूर लिहावं. तर हे झालं पप्र. आपण आता पप्र पाणी आणि प्रसाद, किंवा तुम्ही फोटो घेतला असेल तर फोटो आणि दवा वगैरे ते घेऊन बसा. डॉक्टर अजित आपल्याला ते सिद्ध करून देतील. परम जी का स्मरण करके आज सितंबर 10 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पृथ्वी कर्ताओं को परम जी का स्मरण करके डॉक्टर अजीत का सूरत से आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि
जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी, कृपया स्वीकार कीजिए, परम जी, कृपया स्वीकार कीजिए, परम जी, कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी पप्र प्रसाद इत्यादि बन गए। ग्रहण कीजिए, पितृवाई शक्ति पाइए। परम जी वचन, मेरे काम में आपको जो तंग करेगा, मजाक करेगा, उसको परम शक्ति तंग करेगी। 1993 जून 6 को परम जी ने यह वचन पितृकर्ताओं के आगे, पितृकर्ताओं की रक्षा हेतु दिव्य शक्ति का अभयदान देते हुए कहा था। उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का दूसरा सिंह मास का 26वां दिन है। आज भादरवा सुद सातम, भाद्रपद शुक्ल सप्तमी है। आज अमुक्ता भरण सप्तमी है। गौरी आवाहन का दिन है। दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। त्या डॉक्टरजीतने आपल्याला पाणी प्रसाद फोटो वगैरे सिद्ध करून दिलं. बाकीचं परमजी वचन ते आपल्या रोजच्या क्लासमध्ये येतच असतं. आता हे काही प्रॉब्लेम आहे म्हणून अडकलं आहे. तर आपण क्लास आता पुढे आपण करू परमयोग. सगळ्यांना परमयोग येतच आहे. कमर गर्दन मस्तक सरळ बसायचे आहे आणि तोंडाने श्वास घ्यायचे, नाकावाटून श्वास बाहेर काढायचे आहे. श्वास बाहेर काढताना एक गुंजन होतो, भवरा गुंजन करतो तसं ते गुंजन आपल्याला करायचे आहे. तर 3 परमनाद आपण करू. तर 1 ते 8 वाक्य आपल्याला सोबत बोलायचे आहे. तर बोला. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम योगची ह्या क्रियामध्ये मला तुमची शक्ती द्या, सद्बुद्धी द्या, माझी इच्छा लवकरात पूर्ण करा. आता सरळ बसा, मन परमजीवर, डोळे बंद आणि लंबे 3 परमनाद करा. सिर झुकाओ, सारी इच्छाएं हे परमनाद आपल्याला 5 वेळा करायचे आहे. 5 वेळा आपल्याला डॉक्टरजी सांगतात. पण ज्यांना जास्ती शक्ती मिळायची आहे, ज्यांना जास्ती शक्ती पाहिजे आणि लवकरात लवकर काम होईल अशी इच्छा असली, खूप मोठी इच्छा असली, त्यांनी 1-1 तासामध्ये पण करू शकतात. तर हा 5 परमनाद कमीत कमी करायचे, कमीत कमी अजून 2 वेळा. तर केव्हा केव्हा करायचे आहे? सकाळी लवकर जेव्हा पण आपण उठतो तेव्हा आथरूणमध्येच
3 नाद करून घ्यायचं आणि परम निवेदन करून घ्यायच्या 1 रुपयापासून जी आपल्याला इच्छा असली 5 रुपये 10 रुपये ते पण ठेवू शकतात, पण कमीत कमी 1 रुपया परमजीला अर्पण रोज करायच्या आणि पूर्ण दिवसाची इच्छा मागून घ्यायची. त्या परम निवेदनमध्ये खूप शक्ती आहे. तर 1 रुपयामध्ये अख्खा दिवसामध्ये आपण काय काम करतो ते सगळं मागितल्यावर ते काममध्ये सफलता येते, यश मिळतो, चांगल्या प्रकारे काम होतो, कमी कमाईमध्ये होतं, नुकसानीपासून वाचतो. तर हे परमनिवेदन पण आपण रोज करायला पाहिजे. दुसरा परमयोग, जेव्हा आपण काय काम सुरू करतो तेव्हा करायच्या. जेंट्स लोक कामाला जातात तेव्हा लेडीज स्वयंपाक वगैरे करायला जाते किंवा कोणी मशीन चालू करते तेव्हा करायच्या. तिसरा परमनाद दुपारी 12 वाजता, तो आहे स्वास्थ्य परमनाद. तर ज्यांना पण स्वास्थ्य चांगलं राहावं आणि कोणाला काही प्रॉब्लेम आहे शरीरामध्ये, तो प्रॉब्लेम कमी व्हावं, दूर व्हावं, तर तो दुपारचा 12 वाजाचा परमयोग रोज करावा. चौथा परमनाद संध्याकाळी 7 वाजता असतो, रोग निवारण परमयोग. नाही, 7 वाजायचा जो परमयोग आहे तो लक्ष्मी परमयोग. तो परमयोग केला तर आपल्या घरात लक्ष्मी येते, जास्ती खर्च कमी होतो. जर सगळे मिळून केलं तर अतिउत्तम. आणि 5वा परमनाद रात्री झोपायचा आधी, की आता आपण झोपायला चाललो, आता आपल्याला काहीच काम नाही, तर 3 नाद करून झोपायचं. चांगली झोप येते, आध्यात्मिक उन्नती होते आणि कमी टाइमामध्ये आपली पूर्ण झोप होते. तर आणि झोपची क्वालिटी वाढते. असा परमनाद आपल्याला रोज करायचा आहे आणि दुसऱ्यांना पण परमयोग करायची प्रेरणा द्यायची आहे. तर आता अर्पण विधी. तर जेव्हा पण आपण काही खातो पितो, स्वयंपाक बनवतो, लेडीज लोक स्वयंपाक बनवतो, तेव्हा परमजीचं स्मरण करून स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाक झाल्यानंतर परमजीला अर्पण करायचं. सेपरेट आपण पण काही चहा नाश्ता चॉकलेट काही पण आपण तोंडात टाकतो तर परमजीला ते अर्पण करून खायचं आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालायचं. तर जेवण जातो, जे पण अन्न आपल्या पोटात जातं त्याच्याने शक्ती मिळतेच, पण परमजीला अर्पण केलेलं वस्तू जर आपल्या शरीरात गेली तर अजून आपल्याला डबल पॉवर मिळते. हा तुम्ही अनुभव करून बघा. तर साहित्य, तर आता नवीन साहित्य आलेलं आहे, ते एक अद्भुत सुपर सरळ शक्ती. तर ते जे जुनं होतं ते आता नवीन पुस्तक आलेलं आहे. ते पुस्तक ज्यांच्या जवळ नाही आहे त्यांनी घेऊन घ्यावं. इथं आपल्या घरी पण मागवू शकतात तुम्ही. फोन करा, त्याचे P3Y कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या नंबरवर फोन करा किंवा कविता महाजनला फोन करा, ते आपल्याला व्यवस्था करून देईल. आणि नवीन गर्भगीता पण आलेली आहे, तर ती कॉपी पण आपण मिळून घ्यायची. आणि विशेष की आपल्याला जे पूर्ण महिन्याभरात आपल्याला जे अनुभव होतात, म्हणजे की आपले आपले कामं होतात, पप्रा करतो आणि आपल्याला कामं होतात, मोठी इच्छा पूर्ण होते, तर त्याचा अनुभव पण आपण पुस्तकामध्ये देऊ शकतो. तर त्यासाठी पण तुम्ही कविता महाजनचा कॉन्टॅक्ट करा आणि आपला अनुभव व्हॉइस मेसेज नाहीतर मग लिहून पण तुम्ही त्यांना पाठवू शकता. तर तुमचा अनुभव पुस्तकामध्ये येईल. तर तुमचा अनुभव कितीपर्यंत राहणार जगामध्ये, जोपर्यंत ते पुस्तक राहणार आणि जोपर्यंत लोक ते पुस्तक वाचतील तोपर्यंत. जसं काय माझं नाव रेखा भंगाडे आहे, मी माझा अनुभव दिला तर माझा अनुभव त्याच्यामध्ये कायमी राहील. जितके जितके लोक तो अनुभव वाचतील तितके तितके लोकांना प्रेरणा मिळेल. म्हणजे आपल्याला जो चमत्कार झाला, आपल्याला जो अनुभव झाला, तर आपण असं नाही बसून राहायचं, आपला अनुभव पुस्तकात आला पाहिजे. तर आपण त्यासाठी प्रयत्न करायचा, व्यवस्थित आपण लिहून पाठवायचा. आणि जर तुम्हाला लिहिता नाही येत तर काय नाही, कविता महाजनला तोंडी सांगायच्या, ते बरोबर अनुवाद करून पाठवेल. तर हे साहित्य घेऊन घ्यायचं आणि प्रत्येकाने विभूती घालायची. छोटं बाळ आहे की महिला, जेंट्स, म्हातारे की मिडियमवरचे कोणते पण, मी तर म्हणते प्रत्येक जणांनी विभूती घातली पाहिजे. आपल्याला नाही माहिती की आपल्याला काय प्रॉब्लेम येणार आहे, तर विभूती घातल्याने आपल्याला खूप लाभ होतो. तर माझा एक अनुभव तुम्हाला सांगते की माझं नाव रेखा शंकर भंगाळे आहे.
मी 30 वर्षापासून हा विद्याचा पी3वाय सक्तीचा लाभ घेत आहे. माझा पी3वाय प्राप्ती दिन 1994 आणि 19 जानेवारी. तर मी पी3वायचा जेव्हापासून लाभ घेते आहे, खूप मोठे मोठे चमत्कार मला झालेले आहे. आणि डॉक्टर अजितच्या सानिध्यामध्ये राहून असंभव काम पण माझं संभव झालेलं आहे. त्याच्यातलं एक एक अनुभव मी तुम्हाला सांगते. सगळे सांगणे टाइम नाही आपल्याकडे, तर मी एक आता सांगते जो लेटेस्ट आहे. तर एक असा अनुभव आहे की आता गेल्या आठवड्यात मी डॉक्टर अजितकडे गेलेली, तेव्हा हरियाणावरून एक पंत फॅमिली आली होती आणि त्यांनी डॉक्टर अजितला अशी अशी परमजीची गोष्ट सांगितली की म्हणजे डॉक्टर अजित बद्दल, की डॉक्टर अजित परमजी डॉक्टर अजित विषय काय म्हणत होते लोकांना, की जेव्हा डॉक्टर अजित त्यांच्याजवळ नसताना पण परमजी लोकांना सांगायचे की मी डॉक्टर अजितची इतकी परीक्षा घेतो, इतका रागवतो त्याला, एवढा डाट फटकार देतो, तरी पण तो मला सोडत नाही. आणि ती जी लेडी होती ती डॉक्टर अजितला बघून इतकी भावूक होत होती की तिला बघून मला असा अभिमान वाटला, गर्व वाटला की मी असा गुरुची शिष्य आहे, की मी काय पुण्य केलं की मला डॉक्टर अजित सारखे गुरु मिळाले, की ज्यांना डॉक्टर परमजी त्यांची तारीफ करायची. आणि ते हरियाणा कुठं राहिलं, तिथून ती लेडी डॉक्टर अजितला भेटायला आली आणि उमरगाव यात्राला पण आली. तर मी सगळ्यांना अशी प्रेरणा देते की आपण खूप भाग्यशाली आहे की आपल्याला असे गुरु डॉक्टर अजित मिळाले. आपण परमजींनी जी त्यांना शक्ती दिलेली आहे, त्यांच्याजवळ जी शक्ती आहे त्याचा उपयोग आपण करू. कसं की आपण जेव्हा त्यांना फोन करतो आणि आपल्याला जेव्हा ते सांगतात की तुम्ही असं असं करा, ते आपण 100% करायचं, त्यांची आज्ञाचं पालन 100% करायचं, तर आपली गाडी कुठंही अडकणार नाही, आपली नैया पार होणार. त्या दिवसापासून मला इतका आनंद होतो आहे की मी किती भाग्यशाली आहे की मला असे गुरु मिळाले. तर तुम्ही पण भाग्यशाली आहे की तुम्हाला असे गुरु मिळाले. तर आपण सगळे त्यांचा खूप लाभ घेऊ आणि त्यांच्या आज्ञाचं पालन करू. तर आपला क्लास आता संपवू आपण, खूप टाइम झाला. तर कोणाला अनुभव सांगायचे आहे का? ठीक आहे, तर आपण क्लास संपवू. तर हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करते हूँ. परम जी, आजच्या क्लासमध्ये मला तुमची शक्ती मिळाली, अशी शक्ती पुरा समाजला, माझ्या देशाला, विश्वभरचे सगळे लोकांना मिळावं असं करा. मी तुमचं काम करेल, तुम्ही माझं काम बना, तुम्ही माझं काम करा. आजच्या क्लास आणि त्याचे फळ परमजी आपल्या चरणांमध्ये अर्पण. परमाइदम न ममा. परमजी की जय हो, जय जयकार हो. पुढच्या मंगळवारी 9 वाजता परत भेटू. चरणाम शरणाम गच्छामी.